चोरीचा मामला मामाही थांबला. चोरीचा मामला दिसला की हे गाणं आठवतच. परंतु चोराचा बापही कधी कधी चोराच्याच घरी चोरी करून जातो, तेव्हा आपण म्हणतो चोरावर मोर, अर्थात ठकास महाठग भेटला, शेरास सव्वा शेर भेटला. गुजरातीमध्ये तर खूप सुंदर म्हण आहे, चोर पर मोर फरी गयो ने चोरने बारने चोर परानो. गुजरातीत हे असे म्हणतात. चोर, दरोडेखोर हे तसे वाईटच, प्रवृत्तीने वाईट असणारे चोर. आणि पावसाच्या शीतल धारांनी आनंदाने पिसारा फुलवून नाचणारा आपला राष्ट्रीय पक्षी मोर, हा तर प्रसन्न करणारा, आनंदी करणारा. मग तुम्हीच सांगा, चोराचा आणि मोराचा संबंध काय? चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया चोरावर मोर ही भानगड हाय तरी काय, आणि चोराचा आणि मोराचा संबंध येतो तरी कुठे. सध्याचं राजकारण बघितलं तर चोरावर मोर झालेल्यांची संख्याच एवढी दिसेल की अवघं राजकारणच चोरावर मोर झालंय. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. कोणता मंत्री कुठे जातोय आणि कोण शेर आणि कोण सव्वा शेर काही कळत नाही. बिचारा निष्ठेच्या कार्यकर्त्यांची अवस्था तर पाहण्यासारखी झालेली आहे. असो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु हे खरे आहे की हे दोन्ही शब्द आले आहेत ते मल्याळी भाषेतून. मल्याळीमध्ये चोरू म्हणजे भात आणि मोरू म्हणजे दही. भातावर दही घेतलं की झालं चोरू मोरू. चोरू मोरूचा संबंध परस्परांशी घनिष्ठ आहे, पण हेच शब्द मराठीत येताना झाले चोरावर मोर, आणि त्याला नवीन अर्थही आला, चोराच्या वरचढ चोर. चला तर मित्रांनो, आपल्याला मराठीची असामान्य माहिती सांगणारा हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल, तेव्हा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अनमोल कमेंट्स जरूर पाठवा. आणि हो, नाद माय मराठीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.